मंडळी सुप्रभात. मी आपला चॅनल फिरस्ते आणि बरंच काही मध्ये शंतनू तुमचं स्वागत करतोय. मंडळी आता सकाळचे वाजलेत 5:30 आणि मी कुठे आहे अंदाज आलाय का तुम्हाला? मी आहे पुणे रेल्वे स्टेशनला. मंडळी आज आपण निघालो आहे वाया ट्रेन कल्याणला आणि कदाचित तुम्हाला वाटेल कल्याणला चालला आहे मग त्याच्यात असं काय एवढं की त्याचा व्लॉग बनवला जातोय. तर मंडळी ॲक्च्युली गोष्ट अशी आहे की ही जी ट्रेन जर्नी आहे ना ही मी कमीत कमी 15 वर्षानंतर करतोय. म्हणजे मी शेवटचा प्रवास जो होता ना ट्रेननी तो 15 वर्षापूर्वी केला होता. त्यामुळे आज एकदम म्हणजे बऱ्याच वर्षानंतर ना जुन्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे. पूर्वी वर्षातनं कमीत कमी 2-1 वेळा तरी पुणे मुंबई वगैरे हा प्रवास ट्रेननी व्हायचा. त्याच्यानंतर काही जॉबच्या निमित्त जम्मू पंजाबला पण ट्रेननी फ्रिक्वेंटली जाणं व्हायचं. पण त्याच्यानंतर तो जॉब सोडला आणि त्याच्यानंतर एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर ट्रेनचा प्रवासच झालेला नाही. तर क्युरॉसिटी वगैरे आणि एक्साइटमेंट होतीच, कारण ते इतक्या वर्षानंतर मी भारतीय रेल्वेने परत प्रवास करतोय. मंडळी इथे आल्या आल्याच मी पहिले एकदम शॉक झालो. एवढी गर्दी बघून, तेही सकाळी इतक्या वेळा लवकर. हा प्लॅटफॉर्मवरचा सीन आहे असा काही. थोडंसं सुशोभीकरण झालेलं आहे, बाकी सगळं आहे तसंच आहे, काही फार बदललं नाही. पण हो, प्लॅटफॉर्म मध्ये खूप वाढलेले आहेत आणि त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी पण खूप वाढवली आहे. म्हणजे स्टेशनचं एक्सटेन्शन भरपूर केलेलं आहे. रेल्वे ट्रॅक्सवर अस्वच्छता मात्र आधी जशी होती तशी आत्ता पण आहे. पण याला रेल्वेपेक्षा आपण ॲज ए नागरिक जास्ती जबाबदार आहोत. आता डिजिटल डिस्प्ले वगैरे आलेले काळाच्या याच्यानुसार. पूर्वी प्लॅटफॉर्मसाठी असे बोर्ड लावलेले असायचे, कुठला डबा कुठे येणार. आता ते बहुतेक जुनं आहे ते, त्याच्या व्यतिरिक्त याचा डिजिटल डिस्प्ले पण येतो. लहानपणी जेव्हा स्टेशनवर अशी ट्रेन यायची ना तेव्हा ते असं भलं मोठं इंजिन बघून भीती पण वाटायची आणि उत्सुकता पण असायची. तर ती आठवण खूप प्रकर्षाने ताजी झाली. ही नवीन वंदे भारत ट्रेन बघायला मिळाली आणि खरंच खूप छान गेली आहे. म्हणजे हे बघून जे आपण प्रगती केली आहे ती छान वाटली. ट्रेनची वेळ होऊन गेली, 6:05 झाले आणि अनाऊन्समेंट चालू होती. पण ट्रेन काही येत नव्हती, त्यामुळे थोडीशी धाकधूक व्हायला लागली. प्लॅटफॉर्म बरोबर आहे ना म्हणून 2 वेळा रिचेक करतोय. अनाऊन्समेंट होत होती, पण ही इथली एक्झिस्टिंग धुळेची ट्रेन आहे ती जात नव्हती, पण ती फायनली हल्ली. आता मंडळी मस्त पोपट झालेला आहे. आमच्या समोर जी उभी होती धुळ्याची ट्रेन तीच सिंहगड होती आणि आम्ही ही का जात नाहीये, सिंहगडची वेळ झाली आहे, अनाऊन्समेंट होतीये वेळेत निघणारे म्हटलं आलीच नाही तर निघणार कुठं नाही. तर ती धुळे त्या ट्रेनवर लिहिलं होतं, धुळे सिटी MT ST असं काहीतरी लिहिलं होतं, म्हणून आम्हाला काय लक्षात नाही आलं. पण तीच सिंहगड एक्सप्रेस होती आणि आम्ही त्याच्या समोरच अर्धा तास उभे होतो आणि आमच्या समोर ती निघून गेली. आता आम्ही परत तिकीट काउंटरला चाललेलो आहे आणि डेक्कन क्वीनचं तिकीट मिळतंय का ते बघणार. मंडळी किस्सा असा झाला की ट्रेन तर मिस झाली, तुम्हाला कळलं. पण म्हणजे मी काय बोलू आता, मला हसू पण येते आणि मला चिडचिडही होती. कारण आम्ही आमच्याच बोगीसमोर, आमच्या ट्रेनच्याच बोगीसमोर आम्ही अर्धा तास आधी येऊन बसलेलो
आणि आमच्या समोर ती ट्रेन उभी होती आणि अनाऊन्समेंट चालू होती की सिंहगड एक्सप्रेस निर्धारित वेळेत 6:05 सुटणार आहे. पण त्या ट्रेनवर लिहिलं होतं CSMT धुळे. त्यामुळे आम्हाला अंदाजच आला नाही की हीच सिंहगड एक्सप्रेस आहे. आम्हाला वाटलं ही जाणार आहे आणि 6:05 सिंहगड एक्सप्रेस येणार आहे. आणि आम्ही विचार करतोय की ही गाडी अजून जात कशी नाहीये, ही गेल्यानंतर ती येणार आहे. अनाऊन्समेंट तर म्हणतात निर्धारित वेळेत आहे, निर्धारित वेळेत आहे, आणि ही गाडी अजून हालत कशी नाहीये. तर असा सगळा तो किस्सा झाला. कारण ती ट्रेन हल्ली त्याच्यानंतर 10-15 मिनिटं काय सिंहगड एक्सप्रेस येईना आणि अनाऊन्समेंटही बंद झाल्या. म्हणून तिथं जस्ट एक दुकान होतं, स्टॉल, तिथे इन्क्वायरी केली तेव्हा तो म्हटला हीच सिंहगड एक्सप्रेस होती. आणि मग एकंदरीत प्रकार असा लक्षात आला की सिंहगड एक्सप्रेस पण आता सिंहगड नाव नाही येत, ती धुळ्याला जाते आणि तशीच ती परत येते. त्यामुळे ती धुळ्याची जी गाडी होती तीच सिंहगड एक्सप्रेस होती. त्याच्यात दोन तीन गोष्टी आहेत. एक तर जेव्हा अनाऊन्समेंट चालली होती तेव्हा त्यांनी एवढं जरी सांगितलं असतं की सिंहगड एक्सप्रेस तेच काय ती CTMT धुळे एक्सप्रेस ही प्लॅटफॉर्मवर आहे आणि ती वेळेवर निघणार आहे, तरी हे कन्फ्युजन झालं नसतं. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये ना मंडळी ट्रेनचे, बसचे, प्लेनचे, नॅशनल इंटरनॅशनल एवढे प्रवास केलेले आहेत, पण हा पहिल्यांदाच असा काहीतरी घडलेला किस्सा होता. तर आता काय करायचं म्हणून आम्ही गडबडीत तिकीट काउंटरवर गेलो. तिकीट काउंटरवर आम्हाला पुढच्या ट्रेन्सची तिकीट मिळत होती, डेक्कन क्वीन होती किंवा प्रगती होती, पण कन्फर्म नव्हतं, जनरलचं मिळत होतं. आणि जनरलने तर मी तिकीट काढून जाणं आउट ऑफ क्वेश्चन, म्हणून आम्ही परत कॅब करून घरी आलो. आणि आता आम्ही कारने आमच्या मित्राच्या लग्नाला कल्याणला चाललेलो आहोत. हा असा माझा 15-18 वर्षानंतर केलेला ट्रेनचा प्रवास होता आणि त्याची गाथा होती. तर तो प्रवास झालाच नाही, पण हा असा किस्सा घडला. तर आता काय करणार, पुढे आता वाटेत कुठं तुम्हाला दाखवतो काय व्ह्यू असेल तर, नाही तर हा व्हिडिओ इथे संपला असं समजा. आणि भेटू आपण पुढच्या एखाद्या सफरीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा. चला.